तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी। मालेगावच्या महेश कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवीदारांची सुमारे 6 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। कारवाईच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणं आंदोलन केलं। 20 ऑगस्टला रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। अमरावतीच्या भातुकली तालुक्यातील धामोरी गावात नागपंचमीच्या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन करण्याची 200 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आजही जपली जाते। गावातील सर्व समाजातील नागरिक उत्साहात सहभागी होतात। या अनोख्या उत्सवातून गावचा एकोपा आणि सामाजिक सलोखा जपला जातो। शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण 94% भरले। धरण भरत आल्यानं धरणातून वारणा नदी पात्रात 5900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन धरण प्रशासनाला केलेलं आहे। गडचिरोली आदिवासी विद्यार्थी सर्पदंश प्रकरणी नवी माहिती समोर आली। उपचार घेत असलेल्या एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली। तिच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिच्या मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यात गव्हा आसोला मार्गावरील पुलात मोठ्या प्रमाणात कचरा अडकलाय। त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडून पावसाचं पाणी शेतात शिरण्याची भीती। कचरा तातडीने हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना भूकंपामुळे तडे गेलेत। आधीच या शाळेच्या वर्गखोल्यांची अत्यंत दयनीय अवस्था आहे। त्यात भूकंपामुळे वर्गखोल्यांना तडे गेले। त्यामुळे शाळेतील 267 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आलाय। शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले असून अनेक वर्गखोल्यांची अवस्था चिंताजनक आहे। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतला अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे। सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी कारवाई केली आहे। आदिवासी विकास विभागाने याबाबत आदेश काढले। तालुक्यातील सोनवडी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या साठवलेला स्फोटकांचा साठा जप्त केला। 3 वाहनांमधून स्फोटकांच्या कांड्या आणि डेटोनेटर असा सुमारे 18 लाख रुपयांचा स्फोटक साठा मिळून आला। यासोबत 3 वाहनांसह एकूण 30,67,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिकच्या मालेगावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून तब्बल गुटख्यानं भरलेला कंटेनर पकडला। यावेळी 20 लाखांच्या कंटेनरसह 62 लाखांचा गुटखा असा एकूण 82 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। जळगावच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर इथं ग्रामसभेनंतर प्रकृती खालावल्यानं ग्रामसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। ग्रामसभेतील प्रकाराचा धसका घेतल्यानं प्रकृती बिघडल्याचा आरोप ग्रामसेवक संघटनेने केला। या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे।